छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष तपासणी दरम्यान पोलिसांनी तब्बल 15 लाख रुपये किमतीचा 1.5 किलो चरस जप्त केला असून या प्रकरणी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे। मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांना गणेशोत्सवाच्या काळात सुरू असलेल्या विशेष गस्ती दरम्यान गुप्त माहिती मिळाली की अंबिकानगर भागातील एका इमारतीत काही युवक चरस घेऊन विक्रीसाठी थांबले आहेत। या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने पंच आणि फॉरेन्सिक टीमसह छापा टाकला। या छाप्यात 4 युवक चरससह आढळून आले। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे चरस तसेच 2 मोटारसायकली जप्त केले आहे। फॉरेन्सिक तपासणीनंतर हा मुद्देमाल चरस असल्याचे स्पष्ट झाले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद मुज्जिमल मोहम्मद नजीर, लोमान उर्फ नोमन खान, इरफान खान, मोहम्मद लईखुद्दीन, मोहम्मद मिराजुद्दीन, शेख रेहान शेख अशफाक यांचा समावेश आहे। या सर्व आरोपींवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे करत आहेत। आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत सुनावली आहे। आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घोरपडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की गांजा किंवा चरस याची अंमली पदार्थ घेऊन काही व्यक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विक्री करण्याकरता येणार आहे। त्यावरून त्यांनी माहिती घेऊन वरिष्ठांचे योग्य ते आदेश घेऊन आम्ही त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली। त्यामध्ये आम्हाला 1439 ग्राम चरस मिळालेला आहे आणि 4 आरोपी हे घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। त्यामध्ये आम्ही सखोल तपास करून आणखीन यात काही आरोपी यांचा सहभाग आहे का आणि यांनी कुठून आणला होता, कोणाकडून आणला आणि कुठे याची विक्री करणार होते याबाबत सखोल तपास करत आहोत। बाजारपेठेमध्ये 15 लाखाची किंमत आहे, अंदाजित किंमत 15 लाख। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।